जी एक पानपुरी लगा. तर नमस्कार मित्रांनो, मी बाळ्या ब्लॉगर स्वागत करतो माझ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आज आपण घेतली होती सुट्टी. मग काय सकाळ सकाळच गेलो दादासोबत गादी नेऊन द्यायला. ऊन तर इतकं होतं, म्हणलं चला 4 व्हीलर्स घेऊ. या 2 व्हीलर गेलं म्हणलं अवघड होईन आपलं. काय काढली गाडी केलीच निघालो. आणि तर मित्रांनो तिथून आता बोलले की भेळ खायला. आणि ही भेळ किती खालागलोय तरी ही संपाण्याच गेली. कस काय खातोय जायला म्हणलं हाईत कुशीत तरी संपाय नाही. मग काय परत आलो आपण गाडीत, आणि गाडी तेवढ्यात पडली बंद आमच्याकडून. गाडी सीएनजी होऊन आली डायरेक्ट पेट्रोलला. आणि ती चेंज व्हायना काहीच व्हायना. आम्हाला म्हणलं माझं बंद पडली. आता काय करावं, संकट किती पण पर्याय आपला एकच, फक्त भैया. मग होती भैयाचीच गाडी. मग भैयाला बोलवलं की भैयाने काय 2 मिनिटात चालू केलं, काय खाटापाटा केलं, गाडी झाली चालू. मग काय तिथून लगेच नाईटला आलो सनी भैयाची पाणीपुरी खायला. रात्र झाली की सनी भैयाची पाणीपुरी लागते काही का म्हणा. हे बघा आपला सनी भैया कसला एकदम चॉकलेट. आणि ही बघू शकता आपल्या सनी भैयाची दुसरी शाखा. निस्ती गर्दीच गर्दी, किती पण गर्दी. आणि हे बघा आपले पाहुणे म्हणजे आपले माणसं, यांची दुकान इथं बीचेसला मोबाईल रिपेअरिंग. यांना आपल्या सूर्जांनी खूप कस्टमर दिलेले आहेत. ते म्हणतात ना, माणसं जोडणे आज आमचा धर्म. मग काय तिथून चालू लगेच सुभेदारला बिर्याणी घ्यायला. आणि आमच्यात एवढा कॉन्फिडन्स येतोय कुठून की त्याला म्हणतो तिथं जाऊन काही पाणपुरी दे. त्याचं रिॲक्शन तुम्ही बघू शकता. भैया जी एक पानपुरी लगा. तर मित्रांनो, आपण भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी घेऊन. धन्यवाद.